काय मित्रांनो, मी उभा आहे अशा ठिकाणी जिथे उभं टाकताच आपलं रक्त सळसळायला लागतं व डोळे पाणावं लागतात. तर मी उभा आहे जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी. याच जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये 13 एप्रिल 1919 रोजी वैशाखीच्या वेळेस इथे जालियनवाला बाग हत्याकांड घडून आला होता. जे माझ्या मागे तुम्ही बाग पाहता ही एक साधारण बाग नाही, कारण या बागेनेच हे सर्व काही जो घडून आलेला आहे गोळीबार, तो हीच बाग आहे जी साक्ष देते की ते गोळीबार कसा घडून आला, काही नाही. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, ब्रिटिश सरकारच्या अधिकृत नोंदीनुसार फक्त 379 लोक मारले गेले होते. पण खरं सत्य काय होतं, त्या दिवशी त्या विहिरीतून किती मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले, आणि सर्वात मोठे म्हणजे रहस्य, या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी 20 वर्षाच्या अनाथ भारतीय मुलाने तब्बल 21 वर्षे कशी प्रतीक्षा केली आणि लंडनला भर सभागृहात जाऊन शत्रूच्या छातीत गोळ्या झाडल्या. तर आज आपण जाणून घेणार आहोत तो काळा इतिहास जो या बागेने अनुभवला आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर सुरू करू. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला फ्री बस सेवा आहे, जे की अमृतसर रेल्वे स्टेशन पासून गोल्डन टेम्पल पर्यंत बस आहे. मित्रांनो, इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला अमृतसरच्या गोल्डन टेम्पलकडे जाणारा एक रस्ता दिसतो आणि एक जालियनवाला बाग हत्याकांडकडे जाणारा रस्ता दिसतो. तिथून सरळ आपण आतमध्ये एंट्री करायची आहे. माझ्या मते मित्रांनो, हाच तो अरुंद रस्ता असेल जिथून जनरल डायरने अमानुषपणे गोळीबार करण्यासाठी आतमध्ये एंट्री केली होती. तुम्ही बघू शकता या बागेला संपूर्ण चारी बाजूने मोठ्या मोठ्या भिंती आणि घराने वेढलेली बाग आहे. आणि या बागेला एकच अरुंद रस्ता आहे, तो म्हणजे पुढच्या साईडला आहे. यामधूनच जनरल डायरने आतमध्ये एंट्री केली. मित्रांनो, ह्या ज्या खुणा दिसत आहेत तुम्हाला, त्या टाइमला जनरल डायरने जो फायरिंग केले होते, तब्बल 1650 फायर केले होते. त्या 1650 फायर पैकी ते काही या भिंतीवर आदळलेल्या त्या खुणा आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि विचार करा, त्या काळामध्ये या ज्या गोळ्या झाडल्या होत्या तेव्हा त्या लोकांना जे इथे आतमध्ये होते त्यांचं काय हाल झाला असेल, किती अस्ताव्यत इकडे तिकडे आपले प्राण वाचण्यासाठी इकडे तिकडे पळत असतात. तुम्ही एक तर्क लावू शकता. तब्बल 10 मिनिटे अखंड गोळीबार सुरू होता. एकूण 1650 राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सैनिक गोळ्या तिथे झाडत होते जिथे गर्दी सगळ्यात जास्त होती आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते. नंतर कबूल केले होते की माझा उद्देश केवळ गर्दी पांगवणे नव्हता, तर सैनिकांच्या मनात एक दहशत निर्माण करणे हा होता. सुद्धा काही जागी गोळ्याचं निशाण इथे सुद्धा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हीच ती विहीर आहे जी शहीदी विहीर म्हणून ओळखल्या जाते. त्याकडून घडून झाल्यानंतर या विहिरीतून तब्बल 120 प्लस मृत्यूदेह बाहेर काढले होते. यामध्ये प्रामुख्याने लहान वयापासून ते एकदम वृद्ध वयापर्यंत लोक यामध्ये आढळून आले होते. बागेला वेढलेल्या भिंती 10 फूट उंच होत्या. पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. गोळ्यांपासून वाचण्यासाठी शेकडो लोकांनी बागेत असलेल्या एका विहिरीत उड्या मारल्या. एकावर एक लोक उड्या मारत गेले. गोळीबार थांबल्यानंतर केवळ त्या एका विहिरीतून 120 पेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. पाहू शकता, इथे पण काही गोळीबाराच्या खुणा दिसत आहेत, जे की साक्ष देतात की गोळीबार हा किती अमानुषपणे घडला होता. चला तर आपण आता काही व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून हा गोळीबार किंवा हा रणसंग्राम कसा घडून आणला होता हे आपण जाणून घेऊया. पाहू शकता त्या काळातील न्यूज रूम. अमानुषपणे गोळीबारामध्ये किती लोक मेले याचा पुरावा आणि पण कुणापाशी नाही आहे. ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या हंटर कमिशनद्वारे असे म्हणले जाते की इथे 600-650च्या वरी प्लस लोक इथे मरण पावले होते. पण हे सत्य नसताना आपल्या भारत सरकारच्या काँग्रेसच्या काळामध्ये एक समिती स्थापन केली आणि त्यातून याचं काढण्यात आलं की यामध्ये किती लोक मरण पावले होते. तर यामध्ये तब्बल काँग्रेसच्या काळामध्ये सांगितले आहे की 1000 प्लस लोक इथे मरण पावले होते. हत्याकांड संपला तेव्हा काही लोक मरण पावले होते, काही लोक मृत्यूशी झुंज देत होते. पण हा जेव्हा हत्याकांड घडून आला होता तेव्हा नंतर इथे कर्फ्यू लावण्यात आला होता. कर्फ्यू लावल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये येत नव्हते किंवा बाहेर जाता येत नव्हते. तर हे संपूर्ण इथे काही काही लोक तडफडून मेले होते. पण असंही मानले जाते की तेव्हाच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने या हत्याकांडामध्ये जे लोक जखमी पावले होते यांना वैद्यकीय सुविधा देण्यामध्ये नाकारले होते.
हा जो हत्याकांड चालू होता तेव्हा 20 वर्षाचा अनाथ मुलगा तिथे पाणी पाजवण्याचे काम करत होता, ज्याचे नाव होते उधम सिंह. आपल्या डोळ्यासमोर झालेल्या या नरसंहारामुळे त्याच्या मनावर मोठा आघात झाला. त्यांनी त्याची रात्र तिथली रक्ताळलेली माती हातात घेऊन शपथ घेतली की ज्याने माझ्या देशातील निष्पाप लोकांचा बळी घेतला त्याला मी सोडणार नाही. जनरल डायर तर आजाराने आधीच मेला, पण या संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर होता. उधम सिंह यांनी आपले नाव बदलून राम मोहम्मद सिंग आझाद ठेवले. ते आफ्रिका अमेरिका मार्गे लंडनला पोहोचले. 13 मार्च 1940 रोजी घटनेच्या 21व्या वर्षांनी लंडनच्या कॅप्स्टन हॉलमध्ये उधम सिंह यांनी पुस्तकात बंदूक लपवून नेली आणि मायकेल ओडवायरला छातीत गोळ्या घालून आपला शब्द पूर्ण केला. हा इतिहास व्हिज्युअल माध्यमाच्या अनुभवाचा असेल तर इथे तुम्हाला मागच्या संपलेला संपूर्ण इतिहास म्हणून बोलत आहे. पाहू शकता खूप सारी पब्लिक वर येत आहे पाहण्यासाठी. जिस नाम दौड़ गई जो पासी परदर्शन वो भी तेज हो गई अभिनेता अंग्रेज कभी भी बर्दाश्त नहीं कर सकते सर क्योंकि पूरी बीती भारत विच फुटबॉल sounds of soldiers marching and armed vehicles created a furor. General Dyer had a run. मित्रांनो, आपण जे स्वातंत्र्याची हवा खातोय त्यासाठी आपल्या पूर्वजांनी या बागेत स्वतःच्या रक्ताचा सडा शिंपला आहे. जालियनवाला बागेची ही माती केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर ते आपल्या देशाचं सर्वात मोठं बलिदान स्थळ आहे. ब्रिटिश साम्राज्याने या देशाचा आत्मा चिरडण्याचा प्रयत्न केला, पण उधम सिंग आणि भगत सिंग यांसारख्या वीरांनी दाखवून दिले की भारत कधीही झुकणार नाही. तर मित्रांनो, मी बागेच्या बाहेर आलेला आहे. तर तुम्हाला जालियनवाला बागेचा या सविस्तर भावूक प्रवास कसा वाटला? तो शहीदी वीर, भिंतीवरील गोळ्यांच्या खुणा की शहीद उधम सिंग यांचा तो ऐतिहासिक बदला, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त भावूक केलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या मनात आपल्या शहीदांबद्दल आदर जागर केला असेल तर आपल्या स्काय ट्रॅव्हल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या पुढच्या पिढीपर्यंत, प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना समजेल की आपल्या स्वातंत्र्याची किंमत काय होती. चला भेटूया पुढील प्रवासात. तोपर्यंत कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. इन्कलाब जिंदाबाद, शहीद जवान अमर रहे.